मी वेदाचा काटा काढणारच नाही. मंजिरी, ती वेळ योग्य नाही. दर्शा मावस्या एकटी नाही, ती अक्षय तृतीया घेऊन येते. याचा अर्थ जाणतेस ना? हा दिवस पावित्र्य आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो. आपल्याला तेव्हा यश मिळणं अवघड आहे. तशात तुझ्या नवऱ्यावर तुझी मोहिनी विद्या काम करत नाहीये आणि तू तयार केलेली मायाची पत्रिका बिनकामाची निघाली. अशी पराभवांची मालिका सुरू आहे. त्यामुळे या अमावस्येला आपल्याला धीर धरावा लागेल. म्हणजे मी काहीच करायचं नाही? करायचंय ना, करायचंय. या दिवसात तुला कवडी मिळवावी लागेल. मिळवशील ना? मी ती कवडी मिळवणारच. काय ग वेदा? थांब. सुनीता ताई, हे बघतेस का जरा? हो. काय झालं वेदा? अगं वेदा, आंबा ना फळांचा राजा आहे. कापून खायला ते काय कलिंगड आहे का वेदा? बरं मला तू सांग, कलिंगड असं पिळून खाऊ शकतो का आपण? नाही ना. मग तसंच आंबा खायची ना वेगळी पद्धत आहे. शिकवू तुला? हे बघ, आंबा असा आधी हातात घ्यायचा, तो असा पकडायचा, त्याचा आधी देठ काढून घ्यायचा. हा, मग असा अंगठ्याने पकडायचा आणि असा दोन्ही हाताने पिळून घ्यायचा. बरोबर. असा ना नरम होईपर्यंत पिळून घ्यायचा आणि असा नरम झाला ना की मग चोकून खायचा. मज्जा येते. थांबा तुला देते. हे घे, खा. कसं आहे वेदा? तू आंबा खा, मी पुऱ्या तळते. हा सुनीता ताई, उद्या मी करते. हो, खा. काय गए हवरट, आंबे कसली खात बसले ग इथे? अगं आमरस करायचा ना सगळ्यांना, तू आंबा चोखून काय खातेस? काही नाही, लाडावून ठेवलेलं आहे तिला, दुसरं काही नाही. तर झाराचा चटका दे तिला. तुम्हाला चटका द्यायला पाहिजे आता. अगं हिनी तळल्यात ना पुऱ्या, मी जरा क्वालिटी चेक करत होतो. मला माहिती आहे तुमची क्वालिटी टेस्ट करायची पद्धत, कळलं ना? आणि आता अजून नैवेद्य दाखवायचा बाकी आहे, कळलं? कुठल्याही पदार्थाला हात लावायचा नाही, कळलंय? आणि ये काय सांगितलं मी? तू सगळे आंबे खाल्लेस, आम्ही काय तुझ्या तोंडाकडे बघायचंय? हा, ठेव ठेव तो आंबा खाली, ठेव लवकर. बा, कपडे खराब होतील की नाही, नको खाऊसा आंबा. प्रेम उतू जात आहे का तुमचं? हा, एवढं लाड करायची काही गरज नाहीये. आता खा, भरपूर आंबे खा. वा 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 मंजिरी, आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आमरसपुरीचं जेवण. असं जेवण असलं ना की 1-2 पुऱ्या एक्स्ट्राच जातात. हो ना, मग अजून 2 घे. पण मस्त झाला सगळा स्वभाग, मस्तच झाला. वा माया वा. असं असेल तर मग अजून हवाय मला आमरस. आवडलंय ना? येस. थँक्यू. थँक्स. अरे अजित,
आजचा सगळा स्वयंपाक मायानी नाही मीनाने केलाय. हो म्हणजे आजचा सगळा स्वयंपाक मीरानेच केलाय. मी फक्त तिला जमेल तेवढी मदत केली आहे. म्हणजे थँक्यू पण तिच्या बिहाफनेच बोलणार होते, पण त्या अगोदरच तुम्ही बोललात. अरे अथर्व ये. कुठे गेला होता सणासुदीच्या दिवशी? जा जाऊन फ्रेश होऊन घे, सगळे एकत्र जेवू. सगळे? मग वेदा कुठे आहे? वेदा झोपलीये. काय ती चिडून तर झोपली नाहीये ना? नाही नाही, तिने भरपूर आंबे खाल्ले त्यामुळे तिचं पोट भरलंय, मग जाऊन झोपली. वाह मीरा, नाईस. For me? This is beautiful.